नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उकडीचे मोदक। तुमचे पण मोदक चिरतात का, फाटतात का, उकड व्यवस्थित जमत नाही का? तसा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सोप्या पद्धतीने मी हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत। उकड काढायला जमली म्हणजे बास, तुम्हाला मोदक जमला। मग तुम्हाला मोदकाची पारी व्यवस्थित कळ्या वगैरे पाडता येऊ दे किंवा नाही येऊ दे, ते तुम्हाला मी सिक्रेट मेथड सांगणारच आहे। कशा पद्धतीने तुम्ही मोदकाच्या कळ्या एकसारख्या तुम्ही काढून घेऊ शकता। एक नंबर एकसारख्या आणि खूप छान दिसायला दिसतात। बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं की किती छान ते मोदक लागत असतील। तर काय करायचं, आपल्या घरी जर ओला म्हणजे मोदकाला तर नेहमी ओला नारळच घ्यायचा। तुम्ही खवून घेऊ शकता किंवा असं मिक्सरवर बारीक करण्यासाठी कट करू शकता। मी तर मिक्सरवर बारीक करून घेणार आहे, कारण ते खवायचं असतं ते नाही आहे आमच्याकडे। त्यामुळे मी आधी बारीक तुकडे करून घेणार आहे व्यवस्थित एकसारखे। आणि एकाच ह्याचं मी उकड काढून घेणार आहे, म्हणजे एकाच कपाची उकड काढून घेणार आहे। त्यामुळं मी अर्धाच नारळ घेतलेला आहे, अर्धं होतं माझ्याकडं। तेवढेच मी छान आता बारीक कट करून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवरून बारीक करून घेणार आहे। तुम्ही खाऊन पण घेऊ शकता। आणि याची एक सिक्रेट मेथड आहे, त्यामुळे तुमची उकड अजिबात चिरणार नाही। चिरली तरी ना तुम्ही त्याला व्यवस्थित तुम्ही मोदक बनवू शकाल। या पद्धतीने करायचं आहे ते। तर काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये तूप घ्यायचं। तुपामध्येच बऱ्यापैकी हे करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जे सारण बनवायचं आहे ते आपण जे मिक्सरवरून बारीक करून काढलेला आहे खोबऱ्याचा किस आहे, तो काय करायचा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा। तुम्ही त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता काय असतील ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता। तुम्ही खसखस टाकू शकता, वेलची पूड वगैरे सगळं टाकू शकता। पण मी काहीसुद्धा टाकणार नाही आहे। मला एकदम सुटसुटीत आपण कोकणात गेल्यावर जे मोदक खातो ना, तशा टाईपचे मला खायचे होते, म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि आपलं नॉर्मल वेलची पूड टाकलेली आहे। बाकी काहीसुद्धा टाकणार नाही आहे। मला कोकणात गेल्यावर पण खूप आवडतात मोदक खायला, खूप छान असतात तिकडचे पण मोदक। तर चला, मला ती चव हवी होती म्हणून मी केलेला आहे तशा पद्धतीनं। कारण त्या टेस्टमध्ये तर गूळ आणि वेलची पूडच असं आहे असं मला वाटतं, म्हणून मी तशा पद्धतीनं बनवलेलं आहे। इथं आपलं सारण तयार झालेलं आहे, म्हणजे आतमध्ये आपण जे भरणार आहे मोदकाच्या ते काय केलेलं आहे मी, छान खोबरं, ओला नारळ होता अर्धा माझ्याकडं, तो खिसलेला आहे। तुम्ही खाऊन घेऊ शकता किंवा हे करून घेऊ शकता, मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता। मी मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे आणि तो मी तुपामध्ये भाजलेला आहे। 1-2 मिनटं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि छान वेलची पूड वगैरे टाकून त्याचं सारण बनवलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, उकड तयार करायची आहे। उकड मी फक्त काय म्हटलं तुम्हाला, एका कपाचीच केलेली आहे। तर काय केलेलं आहे मी, 1 कपभर पाणी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1च चमचा तूप घालायचं आहे, जास्त तूप नाही घालायचं। एका कपाला 1च चमचा मी तूप घातलेलं आहे, माझ्या अंदाजाने, माझ्या प्रमाणानुसार मी असं केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे, तुम्ही अंदाजे टाकू शकता किंवा 1-2 चमचे पण टाकू शकता, म्हणजे उकड अशी मऊ येते म्हणून। अजून काय त्याचे उपयोग असतील मला नाही माहिती, पण मला जे माहिती आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर हे छान उकळून घ्यायचं। म्हणजे काय केलं, 1 कपभर पाणी घेतलेलं आहे, 1 चमचा त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं 1-2 चमचे आपण दूध टाकायचं आहे। आणि जे कपभर आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते त्याच्यात टाकलेलं आहे आणि 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। काय म्हटलेलं आहे, माझी सिक्रेट ट्रिक आणि टिप आहे ती म्हणजे कॉर्नफ्लॉवर 1च चमचा टाकलेला आहे, मी जास्त टाकलेला नाही। चवीनुसार मीठ पण तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा ह्याच्यामध्ये पण टाकू शकता, कारण आपल्याला 5 मिनटं ते गरम ह्याच्यावरच ठेवायचं आहे, त्यामुळे तुम्ही मीठ टाकलेलं वितळून जाऊ शकतं, त्यामुळे काही टेन्शन नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कढईला लागू शकतं, म्हणजे ते लागतंच, कारण खूप ड्राय असतं ना ते, त्यामुळं हे करायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एक 5च मिनटं झाकून ठेवायचं आहे। मी झाकून ठेवलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे, वाफ येते बघा झाकून ठेवल्यानंतर। आणि ते नंतर परत हलवायचं आहे आणि गार होईपर्यंत किंवा गरम जरी मळलं तरी चालेल, पण आपल्याला हाताला चटके बसू शकतात, त्यामुळं थोडंसं नॉर्मल कंडिशनला येईपर्यंत ठेवायचं आहे। आणि त्यानंतर जेवढं तुम्ही चांगलं ते पीठ मळून घ्याल तेवढा तुमचा मोदक छान मऊ लुसलुशीत कापसासारखा होतो।
त्यामुळं काय करायचं आहे, भरपूर असं चांगलं मळून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काहीसुद्धा वापरायचं नाही, हातानेच मळून घ्यायचं आहे. कारण आपण तूप टाकलेलं असतं, त्यामुळे ते मळल तसं त्याला ना तूप सुटतं. म्हणजे आपण गुलाबजामचं पीठ कसं हे करतो ना, तशा पद्धतीनं. त्यामुळं हाताने चांगलं मळायचं आहे. तो तुमच्या हाताचा इथला साईडचा भाग असतो ना खालचा, मी तुम्हाला दाखवला आहे बघा व्हिडिओमध्ये कुठेतरी, त्यानं चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण भाकरीचं पीठ मळतो ना, तशा पद्धतीनं ते चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी छान छान गोल गोल गोळे करायचे आहेत. आणि पारीत ते पान तुम्ही हातानं थापून पण करू शकता किंवा लाटण्यानं लाटून पण करू शकता. तुम्ही चांगलं मळून घेतलं पीठ तर तुमचा मोदक अजिबात चिरणार नाही. आणि नाही मळलं तर थोडासा चिरू शकतो, काय हे नाही आहे. तुम्ही चांगलं मळून घ्या आणि तुम्ही लाटण्यानं लाटून घ्या किंवा हाताने थापून घ्या. एकच चमचा तुम्ही तुम्हाला जेवढं गोड लागणार आहे तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता, सारण त्याच्यामध्ये घालू शकता. तर मी असा हे करून घेतलेलं आहे. आणि हाताने आधी मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. ही पद्धत पहिली पद्धत आहे की हातानेच मी पूर्ण मोदक तयार करून घेणार आहे. तुम्ही हे बघू शकता. आणि पुढची पद्धत म्हणजे मी असाच फक्त त्याच्यामध्ये एक लाटलेला आहे पान आणि त्याच्यामध्ये सारण ठेवलेलं आहे. आणि आपली टूथपिकनं त्याला मी साईडनं अशा कळ्या पाडलेल्या आहेत. तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि ह्या पद्धतीनं पण करू शकता. पण मोदक एकसारखे दिसण्यासाठी तुम्ही ती टूथपिकची पण ट्रिक वापरू शकता, खूप चांगली आहे. तुम्हाला कशी केलेली आहे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्या पद्धतीनं आता लवकर मोदक तयार करून बघा, कारण आपले बाप्पा पण येणार आहेत. त्यामुळं मोदकाचा तरी बेत एकदा झालाच पाहिजे. तर चला, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असल्यास मला कमेंट करून सांगा.